परकेपणा आला ग. आता परमुलखात जाऊन आपलेपणा हुडकायला हवा. हाँ? अरे बेटी, अरे आओ 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 आओ. कैसी है तू? बरं, सामानाची बांधाबांध झाली आहे ना? बेटी काय करीत होतीस? सगळं सामान तसंच पडून आहे. मी अजून काही पाहिलं नाही. ऐसे कैसे? काय काय सामान घेतलंयस ग तू? आई भारी वाईट आहे. माझी बाहुली घेऊ देत नाही. जरूर जरूर घे बेटी. अगं तू तिचं काही ऐकू नकोस बघ. अगं बाहुली मागं ठेवून कोणी जातं का? माझं खाऊ? खाओ. हाय जी अल्लाह, अरे भूल गया मैं. इसे क्या क्या दो? माफ करना बेटी, माफ करना. अगली बार लाता हूँ. हाँ, आज भूल गया. मेरी अच्छी बेटी, हाँ, लाडली बेटी. अगली बार लाता हूँ. हाँ हाँ हाँ, अच्छी बेटी. चलो चलो. हाँ बेटी, किधर जा रही हो? मिठाई है, चलेगी? चलेगी. लो लो. खाऊ तुझा. बरं मला सांग, एक सांगशील, तू कुणाची ग? माझी की याची? तुमची. मेरी लाडली बेटी. उमर, अरे माया लावणं सोपं असतं, पण ते निभावणं मात्र कठीण रे. सच आहे सच. छातीशी लपेटलेली मुलं भारी तापदायक बनतात बघ. जा जाओ बेटी, खाऊ मिळाला ना? चल, सामान की बांधाबाद करने के है ना? चलो जा जा. लागेल आणि राहायचं ठरलं तर वहीच जाना पडेगा उस भट्टी में. अरे त्या मातीची तू मला नको भीती घालूस. सारानाच एक ना एक दिवस तिथंच जायचं असतं. पण बक्षी, कोणत्या पावलानं माणूस तिथं जातो ना, यालाच महत्व असतं. वहीच मैं सुनावता हूँ. तिथं कच्चा घुम जाण्यापेक्षा कालपर्यंत या आम्ही मोहल्ल्याच्या रस्त्यावरून जा रस्ता कमाल जमिनीपर्यंत झुकून मला सलाम करणारा तू चाचू माझ्या हवेली येऊन माझ्यावरच घुमतो. कुत्ता मैं या अल्लाह, ऐकून ठेव. उद्या या हवेलीचा मैं मालिक होईन. अरे ते स्वप्नात देखील आणू नकोस तू. ती हवेली तुझ्या हाती कधीच पडायची नाही. अरे ही हवेली तुझ्या हाती देण्यापेक्षा मी माझ्या हाताला जाऊन निघून जाईल. 100 वर्षांचा इतिहास त्याच्यावर विचार करतो तेव्हा 100 वर्षापूर्वी गोमंतकाची शैक्षणिक परिस्थिती काय होती, कम्युनिकेशनची साधनं त्यावेळी कशी असतील, लोकांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती काय असेल, यावर ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते, आणि ती म्हणजे त्या काळात गोमंतकातील 99% लोक हे शेती या एकाच व्यवसायावर अवलंबून होते. शताब्दी वर्ष आम्ही साजरे करतो आहोत. तर या संस्थेला आम्ही एज्युकेशनल हब का करू नये, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी त्याच्यातला मोठा तज्ज्ञ नाही, पण एक विचार आहे की शिक्षण संस्था आता आम्ही हरमलची बघितली, कितीतरी उच्च संस्थेनं मागे वळून बघताना या संस्थेनं मला काय दिलं, या संस्थेनं मला गणित किती दिलं, सायन्स किती दिलं, मराठी, जॉग्रफी, इतर विषय मला काय शिकवले, यापेक्षा माझं 60 वर्ष 70 वर्ष जे काही आयुष्य असेल ते व्यतीत करण्यासाठी मला काय दिलं, हे सुरुवात मला या संस्थेनं दिली. या संगीतात पुढे यायला किंवा संगीतात शिकायला प्रवृत्त व्हायला जी एक पहिल्यांदा आतून प्रेरणा यावी लागते, ती प्रेरणा मला या संस्थेनं दिली. कारण ते बालवय होतं, कळत नव्हतं की काय करायचं. कारण SSC झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर शिक्षण